The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। आरोग्ये परमालाभा संतुष्टि परमं धनं ये सासंग परमज्ञाति निब्बानं परमं सुखं। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय आज या मंगलमय दिनी श्रद्धावान धम्म उपासिका निसर्गोपचार तज्ञ आयुष्यमती डॉक्टर शोभनाताई आणि आयुष्मान श्रद्धावान धम्म उपासक संजीवजी यशवंत या दाम्पत्याने अत्यंत श्रद्धापूर्वक भंतेजींना आपल्या परिवारामध्ये सेवेसाठी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं। दानपुण्य करण्यासाठी धम्मदेशना श्रवण करण्यासाठीचे निमंत्रण दिले होते आणि तदनुसार आत्ताच आपण पूजनीय भिक्षू संघास सुंदर असे भोजनदान देऊन भिक्षू संघाकडून मंगलमैत्री परित्राण श्रवण करून दानपुण्य करून संघदान करून महान असे पुण्य संपादन केलेले आहे। यशवंत परिवाराच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले आपण श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। भगवान बुद्धाच्या काळामध्ये आयुर्वेदाचार्य राजवैद्य जीवक नावाचा एक व्यक्ती होता बघ। तुम्ही त्याच्याबद्दल आता यांनी तर अभ्यास केला असेल, हे तर डॉक्टरच आहेत, त्यांचा अभ्यास आहे, तुम्ही पण जीवकाचं नाव ऐकलं असेल। सुप्रसिद्ध त्या काळामध्ये जो भगवान बुद्धांचा एक नियुक्त केलं होतं राजा बिंबिसाराने भगवान बुद्ध आणि भिक्खू संघाची सेवा करण्यासाठी वैद्यकीय सेवा करण्यासाठी राजा बिंबिसाराने त्याची नियुक्ती केली होती आणि राजवाड्यातील राजघराण्यातील मंत्रीगणातील श्रेष्ठींची त्यांच्या परिवाराचं सुद्धा शुश्रूषा करण्यासाठी सेवा करण्यासाठी त्याची राजवैद्य म्हणून घोषणा केली होती राजा बिंबिसाराने। असा बहुमान त्याला प्राप्त झाला होता आणि तो एवढा विनम्र होता की तुम्हाला काय सांगू। सरासरी बघा, मी नेहमी सांगतो लोकांकडे ॲटिट्यूड असतो बघा। काही प्राप्त असेल, एखादी कला प्राप्त असेल किंवा एखादी डिग्री घेतली किंवा कुठे नोकरीला लागले किंवा काहीतरी घर चांगलं बनवलं वगैरे तर लगेच ॲटिट्यूड, आमच्यासारखं कोणीच नाही ना, आमच्यासारखं कोणीच नाही। काय आमच्यासारखं कोणीच नाही? इथे असंख्य लोक आहेत, किड्यासारखे लोक आपल्यापैकी शहराला 1.25 शेर आहेत कितीतरी, का माझ्यासारखं करुणान भंतेजी एकटे थोडी आहे, कितीतरी भिक्षू असतात इथे किंवा कितीतरी लोक असतात। एक श्रीमंत असेल तर त्याच्यापेक्षा कितीतरी श्रीमंत आहे। आपण एखादी वस्तू आणली घरात त्याच्यापेक्षा भारी भारीच्या वस्तू असतात इतरांकडे, आपण जे काही खातो त्याच्यापेक्षा भारी भारीचं लोकही खातात, असा काही विषय नाही आहे। आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले ॲटिट्यूड बाळगता कामा नये, ॲटिट्यूड आपल्याला संपवतो। जसं गर्वाचं घर ते खालीच येते तसंच भगवान बुद्ध म्हणाले विकार मनामध्ये निर्माण झाला, आपल्याला जे काही येते आपल्याकडे जी काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेबद्दल जर अहंकार बाळगला की आपण संपतो। अहंकार मनुष्याला संपवतो। भगवंताने उदाहरण दिले
अहंकारी लोकांचे, की जसा लाकडाला काय संपवते, ती वाळवी लागली लाकडाला, वाळवीच बोलतात तुमच्याकडे, काय बोलतात, कीड लागते ना, ती वाळवी लागली की ती लाकडाला आतून पोखरते, संपून टाक. लोखंडाला काय संपवते, लोखंडाला त्याला लागलेला गंधच संपवते, दुसरं कोणीच संपू शकत नाही लोखंडाला. भगवान म्हणाले मनुष्य प्राण्याचं पण तसंच आहे. मनुष्याला जर संपवणारं कोण असेल, म्हणजे दुःखी बनवणारं कोण असेल, सुखी बनवणारं जर कोण असेल, तर बाकीचे तर निमित्त ठरतात, पण आपण स्वतःच असतो, आपल्यावर अवलंबून आहे. बाकी बोलण्याच्या गोष्टी आहेत, मग त्यानं शिव्या दिल्या आणि त्यानं असं केलं आणि ते आमच्या वाट्याला आले आणि त्यांच्यामुळे असं झालं, ते तर निमित्त ठरले. पण भगवान बुद्ध म्हणाले मला पण तर लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला, मला पण तर शिव्या देण्याचा प्रयत्न केला, मला पण तर अपमानित करण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर पण तर आरोप केले. भगवान म्हणाले आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपण कसे आहोत. आपण जर वाईट प्रवृत्तीचे आहेत तर आपण चांगल्या प्रवृत्तीचे बनलो पाहिजे. भगवंताचा धम्म आहे, एवढा महान धम्म आणि सर्वांच्यासाठी आहे, त्याचा जाती धर्माचा काहीच संबंध नाही. आणि म्हणून तो जीवक जो होता बघा, सर्वसाधारणपणे समाजामध्ये जर आपण पाहिलं लोकांमध्ये, तर लोक म्हणतात की ज्या लेकरांना मुलांना मायबाप नसतात ती वाऱ्यावरच असतात, त्यांचं काही खरं नसते. पण भगवान म्हणाले तसं काही नाही. ज्यांनी सावधपणा बाळगला, जे जीवनामध्ये सजग राहिले, सतर्क राहिले काया वाचा मनाच्या कर्माबद्दल, ते विजयी होऊ शकतात, मायबापा नसो. सिद्धार्थ गौतमाची आई त्यांना जन्म देऊन लगेच गेली होती. तुम्ही बुद्धचरित्र जर वाचलं तर सिद्धार्थ गौतमाची आई महामाया त्यांना जन्माला घातला आणि 5-7 दिवसाने ती गेली. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई 4-5 वर्षाचे ते होते, ते निवर्तली. कितीतरी असे महापुरुष आहेत, कितीतरी असे संत आहेत, कितीतरी सक्सेसफुल मिळवलेले असे लोक आहेत की कुणाची आई गेली, कुणाचे वडील गेले. भगवान म्हणाले ह्या गोष्टी गौण आहेत, की पैसा नाही म्हणून, किंवा अजून काहीतरी नाही म्हणून, आई नाही म्हणून, वडील नाही म्हणून, किंवा घर नाही म्हणून, की आम्हाला सक्सेसच मिळालं नाही, हे भगवान बुद्ध म्हणाले निमित्त आहे, आपल्यावर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. तसा तो जीवक एक आदर्श व्यक्तिमत्व भगवंताच्या काळामध्ये होऊन गेलं बघा. डॉक्टर होता तो, आयुर्वेदाचार्य, राजवैद्य होता. त्याच्याबद्दल मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगेल. आपल्याकडे हे प्रवचन रेकॉर्ड होते, आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती जाते, हे परमनंटली राहते. आणि म्हणून मुद्दा म्हणून एक छोटेखानी हा विषय मी आज घेतलेला आहे. तर जीवकाबद्दल तुम्हाला मी माहिती सांगेल की तो कसा पुण्यवान होता. तर घटना अशी घडली की भगवान तेव्हा राजगृहामध्ये राहत होते. आताही राजगृह आहे, तुम्ही बिहार साईडला जर कधी गेलात, नालंदा, बुद्धगया, तिकडे राजगृह आहे. ते राजगृह तेव्हा मगधची राजधानी होती, मगध प्रदेश होता तो. त्या मगधाचा राजा बिंबिसार होता. आणि त्या मगधावर नंतरच्या काळात अनेक राजांचं राज्य होतं, परंतु त्यावेळेस भगवान जेव्हा होते तर बिंबिसाराचं राज्य होतं. आणि मग भगवान बुद्ध त्या राजगृहामध्ये राहत असताना, त्या राजगृहामध्ये भगवान राजा बिंबिसाराने वेळुवन दान दिलं होतं भगवंताला, त्या वेळुवनामध्ये राहत होते भगवान. आणि मग तिथे राहत असताना शालवती नावाची एक गणिका होती. जशी वैशालीची आम्रपाली होती ना, आम्रपाली प्रसिद्ध आहे बघा, तर वैशालीला जशी गणिका नृत्यांगणा आम्रपाली होती वैशालीची, तशी राजगृहाला एक गणिका होती, नृत्यांगणा होती, अत्यंत रूपवान होती ती. तिचं नाव होतं सालवती, म्हणजे शालवती पण म्हणायचे तिला. तर ती शालवती जी होती, तर त्या शालवतीला कुमारी असताना, म्हणजे अविवाहित असताना गर्भ राहिला, ती गर्भवती राहिली. आणि गर्भवती राहिल्यामुळे तिने काही दिवसानंतर एका सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु कुमारी असल्या कारणाने लोकांमध्ये आपली इज्जत राहणार नाही, लोक आपल्याबद्दल नको नको तो विचार करतील, म्हणून आता हे बाळ माझ्याकडे कसं ठेवू असा तिने विचार केला. आपल्या दासीला सांगितलं की रस्त्याच्या बाजूला एका ठिकाणी या बाळाला ठेवून दे, जर कुणाला वाटलं तर मग ते बाळाला घेऊन जातील. तर मग त्या दासीने त्या बाळाला त्या राजगृहामध्ये रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या बाजूला ठेवून दिलं. आणि सकाळी सकाळी अभय राजकुमार होता बघा त्या काळामध्ये, तो अभय राजकुमार अत्यंत हुशार होता आणि धार्मिक होता. आणि त्या अभय राजकुमार आपल्या रथातून येत होता. रथातून येत असताना त्याच्याबरोबर त्याचे सैनिक सेवक पण होते. आणि त्या बाळाच्या जवळपास आल्यानंतर त्या तिथे बाळाच्या रडण्याचा आवाज त्याने ऐकला. त्या बाळाच्या भोवताल कावळे जमा झाले होते. तो काय बाळ दिसत नव्हता, असा छोटासा बाळ, मासाचा गोळा असेल तो. कावळे जमा झाले, कावळे ओरडत होते. आणि मग अभय राजकुमाराने पाहिलं की अरे इथे बाळाचा रडण्याचा आवाज कसा येतोय. मग सेवकाला त्याने विचारलं, बघ जरा इथे कावळे कशाला खातायत, ओरडतायत, ते बाळ पण रडताय. आणि मग सेवकाने पाहिलं तर तिथे बाळ होतं. त्याने हातावर घेतलं. अभय राजकुमाराला सांगितलं, महाराज इथे कोणाचं तरी बाळ आहे.
अभय राजकुमाराला लगेच दया आली आणि त्याने सांगितलं की चल त्या बाळाला घे आपल्या राजवाड्यामध्ये. आणि अभय राजकुमाराने त्या बाळाला घरी नेलं. ते बाळ रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर, त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या तिथे निदर्शनास आल्यामुळे, भेटल्यामुळे आणि जिवंत असल्यामुळे त्याचं नाव काय पडलं? जीवक असं त्याचं नाव पडलं. बघा, जीवकाचं नाव जीवक आहे. कशामुळे पडलं? तर तो जिवंत होता, तिथे जिवंत बाळ सापडलं म्हणून त्याचं नाव जीवक पडलं. तर त्या जीवकाला अभय राजकुमाराने लहानाचं मोठं केलं. बघा, आपल्या पुत्रासमान त्याने त्याला वाढवलं आणि त्याला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, कपडा, लत्ता सगळ्या गोष्टी दिल्या. आणि हा जो जीवक होता मग थोडासा मोठा झाला, तो जेव्हा मॅच्युरिटी, समजदारपणा येत होता त्याच्यामध्ये, तर त्याने पाहिलं आपल्या पित्यासोबत, आता तो अभय राजकुमार त्याचा पिताच होता, तर त्याच्या पित्यासोबत कधी कधी तो दरबारामध्ये जायचा, राजा बिंबिसाराच्या दरबारामध्ये. आणि तो तिथे जाऊन पाहत होता, निहाळत होता की या दरबारामध्ये राजा बिंबिसार जो आहे तो त्याच लोकांना महत्त्व देतो की ज्यांच्यामध्ये काही कलागुण आहेत, ज्यांच्यामध्ये गुणवैशिष्ट्य आहेत, ज्यांच्यामध्ये काहीतरी गुणवत्ता आहे. आता राजा त्यांनाच महत्त्व देईल. राजा कुणाला काय कसं महत्त्व देईल? ज्यांच्यामध्ये गुणवत्ता असते त्यांना महत्त्व राजा देत होता. मग या जीवकाने मनोमन असा विचार केला की गड्या, मला पण राज दरबारामध्ये राहता आलं पाहिजे, पण यासाठी माझ्याकडे सुद्धा एखादा कलागुण असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग त्याने मनोमन विचार केला की मी काय करू? तर त्या काळामध्ये बघा, सुप्रसिद्ध असं तक्षशिला विद्यापीठ होतं. आता ते पाकिस्तानाच्या हद्दीमध्ये आहे, उद्ध्वस्त आहे, त्याचे खंडार आहेत. तसे 22-23 विद्यापीठं होते त्या काळामध्ये, त्याच्यानंतरच्या काळामध्ये, सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि त्यापैकी तक्षशिला हे फार पुरातन, आणि त्या तक्षशिला विद्यापीठ त्या काळामध्ये प्रसिद्ध असल्याकारणाने जीवकाने विचार केला की मी त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण घेईल आणि तिकडनं शिकून येऊन मग राजदरबारामध्ये काहीतरी आपलं कलागुण दाखवेल राजाला, राजा प्रभावित होईल आणि मला आपल्या सोबत ठेवील, असा त्याने विचार केला. कुणालाही न सांगता तो जीवक गेला तक्षशिलेला. तक्षशिलेला गेला तेव्हा आचार्य पद्धत होती. 7 वर्षांपर्यंत त्याने वैद्यकीय शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं तिकडे 7 वर्षांपर्यंत. आता ताई आपल्या डॉक्टर शोभनाथ ताई जे निसर्गोपचार करतात, नॅचरोपॅथी आहे, तर ही फार पुरातन नॅचरोपॅथी आहे. हिचा रिझल्ट आहे, पण लोकांना झटकीपट रिझल्ट पाहिजे असतो म्हणून लोक ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतात, पेनकिलर घेतात आणि मग तेवढ्यापुरतं थांबते. पण हे निसर्गोपचार जे आहेत तर भगवंताच्या काळात असायचे आणि होते, त्याचा हा एक दाखला आहे. मग त्या जीवकाने 7 वर्षांपर्यंत तिथे प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण पूर्ण झालं त्याचं आणि तो परत येण्यासाठी मगधाला, राजगृहाला परत येण्यासाठी निघणार होता. पण त्याला वाटलं की आता गुरुजींकडे आपण गुरुदक्षिणा काय देऊ, कारण त्या काळामध्ये गुरुदक्षिणेची पद्धत होती. आता जसं भरपूर डोनेशन द्यावं लागते तेव्हा गुरुदक्षिणा होती. मग गुरुदक्षिणा काय द्यावी, तर तो गुरूंकडे आला, आचार्यांकडे आला आणि त्यांना म्हणाला, महाराज की माझ्याकडे तर आपल्याला देण्यासाठी काही नाही आहे, मी काय करू शकतो, आपल्याला काय देऊ शकतो? तर ते गुरुजी हुशार होते, तेही करुणावान होते. ते म्हणाले की तक्षशिला विद्यापीठाच्या आसपास 1 योजनपर्यंतचा जो जंगलाचा परिसर आहे त्या परिसरामध्ये तू कुदळ घेऊन जा आणि अशी वनस्पती घेऊन ये की ज्या वनस्पतीपासून कोणतंही औषधी बनत नाही. हा जीवक गेला, ह्याने ट्रेनिंग घेतलं होतं, 7 वर्षांपर्यंत वैद्यकीय शिक्षण घेतलं होतं, प्रशिक्षण घेतलं होतं. हा गेला, बरेच दिवस त्या जंगलामध्ये रात्रंदिवस फिरत राहिला. अनेक वनस्पती त्याने उपटून पाहिल्या, पाला पाहिला, फुलं पाहिले, काय कायचे जे औषध होते ते, आणि रिकाम्या हाताने परत आला. आणि गुरुजींना सांगितलं की महाराज, या जंगलामध्ये अशी एकही वनस्पती नाही आहे की ज्याचं कोणतं औषधी गुण नाही आहे. त्या गुरुजींनी त्याची पाठ थोपटली, त्याला शाबासकी दिली, त्याचा सन्मान केला, सत्कार केला. आणि तू परिपूर्ण झाला आहे, निपुण झाला आहे, यामध्ये निष्णात झालेला आहेस, आता तू तुझी आजीविका याच्यामधून करू शकतोस, अशा प्रकारचं एक त्याला सांगितलं. आणि त्याच्याकडे काही खर्च नाही, जाण्यासाठी पैसे दिले. त्या काळात मुद्रा होत्या, सुवर्ण मुद्रा, त्याला त्या मुद्रा देऊ केल्या जाण्यासाठी त्याने त्या मुद्रा घेतल्या आणि तो परतीच्या प्रवासाला निघाला. जीवक परतीच्या प्रवासाला जेव्हा निघाला तेव्हा तो साकेतपर्यंत आला. साकेत म्हणजे आताचं हे अयोध्येचं प्रकरण घडलं ना, बाबरी मस्जिद वगैरे प्रकरण, हे त्या काळामध्ये एक मोठं सेंटर होतं, बुद्धिस्ट सेंटर होतं तिथे. तर तिथपर्यंत तो आला आणि तिथपर्यंत आल्यानंतर मग त्याचे पैसे संपले. मग पैसे संपल्यानंतर त्याने विचार केला की आता आपल्याला जायचं राजगृहाला. मग आता जायचं कसं? मग जायचं कसं, तर त्या काळामध्ये सुविधा असतील ना,
तर मग त्याने विचार केला की आपण काम करू, आता आपण वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे, तर कोणी पेशंट, आजारी व्यक्ती, रोगी व्यक्ती आहे का बघूया, त्यांचं ट्रीटमेंट करूया, त्यातून जे काही पैसे मिळतील त्यातून आपण पुढे जाऊया. मग तो नगरामध्ये, त्या काळामध्ये साकेत नगरामध्ये तो फिरत होता आणि फिरता फिरता त्याच्या निदर्शनास आलं, त्याला सांगितलं गेलं की त्या काळातला जो श्रेष्ठी होता, श्रेष्ठी म्हणजे सावकार, तर त्या साकेत नगरीचा जो श्रेष्ठी होता त्याची एक पत्नी होती. ती पत्नी 7 वर्षांपासून डोकेदुखीच्या त्रासामुळे परेशान होती. अनेक वैद्यांकडे, डॉक्टरांकडे ती गेलेली होती. अनुभवी डॉक्टर त्यांच्याकडे आलेले होते आणि निदान करण्याचा प्रयत्न केला होता, औषधोपचार दिले होते, परंतु तिचा काही आजार बरा होत नव्हता. आणि मग हा जीवक त्यांच्या दारामध्ये जातो आणि सेवकांकरवी सांगतो तो की मी श्रेष्ठीनीचा आजार बरा करू शकतो. मग श्रेष्ठीने त्याला बोलून घेतलं आणि त्याच्याकडे पाहिलं तो तरुण होता. मग ती श्रेष्ठी म्हणाला की आतापर्यंत वयोवृद्ध अनुभवी डॉक्टर आले आणि त्यांनी ट्रीटमेंट केल्यावर सुद्धा यांची तब्येत बरी झाली नाही, यांची आजारातून मुक्तता झाली नाही, आणि तू एक छोटासा आहे, तुझ्यावर काय विश्वास ठेवू आम्ही, नको तू पाहिजे नाही आम्हाला, तू चालल्यास. परंतु याला विश्वास होता. विश्वास जर असेल ना वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला, पण तो पण ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे डॉक्टरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा, कारण हे एक क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे. त्याला पूर्ण विश्वास होता, कॉन्फिडन्स होता की मी हे आजार बरा करू शकतो. मग त्याने त्यांना सांगितलं की बघा, तुम्ही मला अगोदर काही अग्रिम करू नका, पैसे देऊ नका, जर तुमचा आजार बरा झाला तरच मला तुम्ही पैसे द्या, मी या अटीवर तुमची सेवा करायला तयार आहे. मग ते कंजूस होती, ती श्रेष्ठीनी जी होती ती कंजूस होती. तिला वाटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग तिने ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. तर याने नाकातून औषध दिलं, काहीतरी एकदाच औषध दिलं म्हणतात, नाकातून औषध दिलं आणि तिने ते नाकातून औषध म्हणजे तुपासोबत दिलं औषध. तूप गरम करून तुपात त्याने काय जडीबुटी टाकली आणि तिच्या नाकामध्ये ते टाकलं. मग ते तोंडातून बाहेर पडलं ते औषधी, आणि ते तोंडातून बाहेर पडलं औषधी. आणि मग असं म्हटलेलं आहे, साहित्यामध्ये लिहिलेलं आहे की ती जी श्रेष्ठीनी होती की तिने मग ते तूप किंवा औषध, जे काही तूपच होतं त्याच्यामध्ये जास्त, ते बाहेर पडलेलं मग ते दिव्यासाठी वगैरे आपल्या नोकरीनेला सांगितलं की हे ठेवून दे. मग या युवकाने विचार केला की ही जर वापरलेलं तूप ठेवून द्यायला सांगते तर ही मला काय देईल. पण त्या श्रेष्ठीनीच्या गोष्ट लक्षात आली आणि तिने त्या युवकाला सांगितलं की अरे, असा विचार करू नको की मी कंजूस आहे. मी कंजूस नाही आहे, मी काटकसर करणारी आहे. कंजूसमध्ये आणि काटकसर करणाऱ्यांमध्ये फरक आहे. कारण हे जे तूप आहे हे वाया जाऊ नये, हे दिवे लावण्याच्या कामी पडेल, म्हणून मी तिला ठेवून द्यायला सांगितलं. ते खाण्याच्यासाठी वगैरे ठेवून द्यायला सांगितलेलं नाही आहे. आणि मग युवकाला वाटलं की ठीक आहे. ती म्हणाली की तुला मी नक्कीच, मी जर बरी झाली तर याचा मोबदला जो काही आहे तो मी देईल. आणि तिचा तो आजार बरा झाला. लगेच तिचा आजार बरा झाला. ती एवढी खुश, त्याला 4000 मुद्रा बक्षीस दिल्या. त्या साकेत नगरीच्या श्रेष्ठीच्या पत्नीनं 4000 मुद्रा दिल्या. तो श्रेष्ठी पण खुश झाला, त्याने 4000 मुद्रा दिल्या. त्या श्रेष्ठीचा पुत्र होता, तोही खुश झाला, त्याने 4000 मुद्रा दिल्या. त्या श्रेष्ठीची सून होती, ती पण खुश झाली की सासूबाईचं दुखणं थांबलं. आता घरात टेन्शन ना, दुखणं असेल कुणाला तर तुम्ही कधी अनुभवलं असेल तर सगळ्यांना टेन्शन असते. तर ती सून पण खुश झाली, तिने पण 4000 मुद्रा दिल्या. तर अशा एकूण 16000 मुद्रा त्याला दिल्या जीवकाला. पहिली दक्षिणा त्याच्या वैद्यकीय सेवेची 16000 मुद्रा दिल्या. एक रथ दिला, सारथी दिला आणि त्याला राजगृहाला सन्मानपूर्वक सत्कार करून पाठवलं. बघा, तो गेला आणि ते 16000 रुपये आपल्या पित्याला म्हणजे अभय राजकुमाराला त्याला दिले. अभय राजकुमार जाम खुश झाला की हा परत आला 7 वर्षानंतर, आपला मुलगा परत आला, याचा त्याला खुशी झाली, आनंद झाला. आणि मग त्या अभय राजकुमाराने त्याला सांगितलं की मला हे पैसे देऊ नको, तुला तुझ्यासाठी काय करता येईल याचं ते तू बघ. तर असं म्हणतात की त्याने त्या पैशातून मग क्लिनिक एक काढलं आणि त्याच्यातून त्याने ते रोगी लोक बरे करण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान त्या मगधाचा जो अधिपती होता राजा बिंबिसार, त्याला भगंदर झाला होता. आणि भगंदर झाल्यामुळे त्याचे वस्त्र रक्ताने माखत होते. सगळे मग महिला वगैरे काय जे असायचे ते चिडवायचे त्याला. बरेच लोक चिडवायचे की अरे असं ते रक्त वगैरे, धोती वगैरे. तर मग तो एकदम लाजीरवाणं त्याचं मानसिकता व्हायची. राजा असून देखील ते तशा प्रकारचे जर असेल तर बघा तुम्ही, आपल्याला जर कोणतं दुखणं झालं आहे आणि लोक जर आपल्याला पाहून नाकाला लावत असेल कपडा तर किती बेकार वाटते माणसाला.
कोणती गोष्ट असो. आणि त्यामुळे राजाला पण फार वाईट वाटत होतं, राजा परेशान होता. अनेक त्याच्याकडे पण वैद्य आले होते, पण कुणामुळेच त्याला फरक पडत नव्हता. आणि एक दिवस मग त्याने अभय राजकुमाराला सांगितलं, राजा बिंबिसाराने, की एखादा वैद्य पहा तुम्ही तरी, की जो मला या आजारातून बरा करेल. मग त्याने सांगितलं की महाराज, आपला जीवक आहे, तक्षशिलेहून 7 वर्षाचं प्रशिक्षण घेऊन आलाय वैदिक आपल्या वैद्यकीय क्षेत्राचं, तर त्याच्याकडून एकदा उपचार करून पाहू. तर तो राजा तयार झाला. राजाला त्याने ट्रीटमेंट दिलं, राजाला लेप लावला म्हणतात काहीतरी त्याने, आणि लेप लावला. एकाच ट्रीटमेंटमध्ये त्या बिंबिसार राजाचा भगंदर आजार पूर्ण बरा झाला. तो एकदम तंदुरुस्त झाला. तंदुरुस्त झाल्यावर एवढा जाम खुश झाला, त्याला बसता यायचं नाही, झोपता यायचं नाही, चालता यायचं नाही, एवढा परेशान होता तो. राजा तर राजा, मगधाधिपती कशाला म्हटलं, त्या काळामध्ये तो मगधचा राजा होता, फार प्रसिद्ध आणि फार बलाढ्य, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या राजा बिंबिसाराकडे. आणि मग तो खुश झाला, तर त्याने 500 स्त्रिया बोलवल्या, राजघराण्यातल्या 500 स्त्रियांना नखशिखापर्यंत, असं वर्णन आलंय, नखशिखांपर्यंत पूर्ण पायात, हातात, बोटात, केसांना सुवर्ण जे काही दागदागिने असतात, अलंकार त्याला म्हटलं, तर अलंकाराने त्यांना पूर्ण आच्छादून टाकलं 500 स्त्रियांना. आणि मग त्या 500 स्त्रियांचे जे काही अलंकार होते ते काढून घेतले आणि जीवकाला देऊ केले. 500 स्त्रियांचे अलंकार. आता तो राजा तर राजाच, तर जीवक एवढ्या मोठ्या मनाचा, एवढा विनम्र आणि एवढा हुशार होता, त्याला वाटलं राजाकडून जर आपण हे सगळं घेतलं तर मग आपली जी इच्छा होती की राजाच्या सेवेत राहायची, राजाच्या सोबत राहायची, जवळ राहायची, ती पूर्ण होणार नाही. आणि म्हणून त्याने मोठ्या मनाने राजाला सांगितलं, महाराज हे अलंकार वगैरे मला नको, फक्त मला आपल्या सेवेमध्ये ठेवा, मला स्मरणात ठेवा, मला लक्षात ठेवा, मी आहे एवढं लक्षात असू द्या. राजाने त्याचा सत्कार केला, सन्मान केला, स्वागत केला आणि त्याला राजवैद्य म्हणून नियुक्त केलं त्याला. आणि नियुक्त केल्यानंतर बघा, तो राहिला तिथे, त्यानं आपलं वैद्यकीय काम सुरू ठेवलं. त्यानंतर त्या राजगृहातीलच एक श्रेष्ठी, त्याला डोक्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, या खोपडीमध्ये, कवटीमध्ये, आताही होतात बघा प्रॉब्लेम, काहीतरी जंतू संसर्ग झाला का काय झालं माहिती नाही, तर त्याला प्रचंड त्रास होता आणि तो मरणासन्न होता, मरणार होता. आता अनेक वैद्यांकडे तो पण गेला होता, परेशान होता तो खूपच. मग त्याने पण राजा बिंबिसाराला सांगितलं की महाराज, तुमचा आजार बरा केलाय तो जो वैद्य आहे, जरा आमच्याकडे पाठवला तर बरं होईल. मी माझी सगळी दौलत, धन दौलत त्याला देऊन टाकेल, मी त्याचा नोकर बनून राहील, तर त्याने जर माझं ट्रीटमेंट केलं तर. जीवकाला राजा बिंबिसाराने सांगितलं की जा त्या श्रेष्ठीची ट्रीटमेंट कर. आणि असं म्हटलं आहे की त्या श्रेष्ठीची ट्रीटमेंट ही कवटी बाजूला करून, त्या काळामध्ये ऑपरेशन केलं बघा त्यानं, भूल देण्याची विद्या त्याच्याकडे असेल त्या काळामध्ये, तर ही कवटी बाजूला करून जे काही जंतू संसर्ग जे काही झाला होता तर ते बाजूला करून पुन्हा त्याची ती खोपडी, हे कवटी शिवून घेतली. आताही तसे ऑपरेशन करतात, मेंदूचं ऑपरेशन करतात ना आताही डॉक्टर. तर त्या काळामध्ये जीवकानं असं त्याचं ऑपरेशन केलं आणि त्याला सांगितलं त्या श्रेष्ठीला की बघ, एका अटीवर मी तुझं हे ऑपरेशन करतोय, बरं करतोय तुला, की 6 महिने तुला एका अंगावर झोपावं लागेल. तर त्याला सांगितलं की बघ, तुझं ऑपरेशन आता केलं की 6 महिने डाव्या कुशीवर, नंतर 6 महिने उजव्या कुशीवर, आणि नंतर 6 महिने असं पाठीच्या आधाराने तुला झोपावं लागेल, तू आजारातून बरा होशील. आता तो काही करायला तयार होता, तो तयार झाला, त्याचं ऑपरेशन झालं. असं म्हणतात 7 दिवस झाले तो डाव्या कुशीवर झोपला होता, त्याला लगेच बरं वाटायला लागलं. त्याने जीवकाला सांगितलं की अरे मी आजारातून बरा झालोय. जीवकाने सांगितलं की नाही, आता उजव्या कुशीवर झोपा 6 महिने. उजव्या कुशीवर पण तो 7 दिवस झोपला आणि त्याने सांगितलं की आता मी बरा झालो. त्या जीवकाने सांगितलं की नाही, आता तुम्हाला पाठीवर 6 महिने झोपावं लागेल. पाठीवर 7 दिवस झाले की त्याने सांगितलं मी आता एकदम तंदुरुस्त झालो. मग जीवकाने त्याला उठवलं आणि त्याला सांगितलं की महाराज, तो सावकार होता, श्रेष्ठी होता, की जर मी तुम्हाला म्हटलं असतं की 7 दिवसांपर्यंत झोपायचं आहे तर तुम्ही झोपले नसते. बघा, आपली सायकॉलॉजी अशीच असते. त्या काळामध्ये त्यानं ते वापरलं, हे ज्ञान, ही कला त्या काळात पेशंटसाठी त्याने वापरली जीवकाने. तर तो म्हणाला की मी तुम्हाला जर म्हणालो असतो की 7 दिवसच झोपायचं, तुम्ही तर 2च दिवसात झोपून उठले असता. असं होते ना ते. आणि मग तो श्रेष्ठी एकदम जाम खुश झाला. त्याला सांगितलं की आता मी नोकर म्हणून तुझा राहतो आणि तू माझ्या जागी. तर जीवक काय असा तसा नव्हता,
तो भगवंताचा उपासक होता, श्रद्धा होती त्याच्यामध्ये. आणि जीवक त्याला म्हणाला की नाही महाराज, नाही श्रेष्ठी महाराज, तुम्ही श्रेष्ठीच राहा, मला काही हे देऊ नका. तर त्याने नाही म्हणू श्रेष्ठीनं त्याला त्या काळामध्ये 2 लाख सुवर्ण मुद्रा दिल्या. त्या काळातल्या 2 लाख सुवर्ण मुद्रा, त्यातल्या 1 लाख मुद्रा त्याने आपल्याकडे ठेवल्या आणि 1 लाख मुद्रा राजा बिंबिसाराला दिल्या. मग त्या 1 लाख मुद्रेमधून त्यानं पुन्हा आपलं जे रुग्णालय वगैरे होतं, क्लिनिक होतं किंवा जे जे काही होतं ते त्याचं त्याने वाढवलं. आणि त्यामुळे राजा बिंबिसाराने त्याला राजगृहापासून जवळच गावाच्या लगेच बाहेर एक आम्रवन भेट दिलं होतं राजा बिंबिसाराने. आणि त्याला सांगितलं की त्या आम्रवनामध्ये राहा आणि आपल्या सगळ्या मगधातल्या लोकांना तू आजारातून बरा कर. एक तर तू राजघराण्याचा राजवैद्य पण राहशील आणि भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्षू संघाच्याबद्दल त्यांची सेवा करण्यासाठी तुला नियुक्त करतो, त्यांची तू मनोभावे सेवा कर. त्याने सहर्ष राजाचा आदेश मान्य केला आणि तो भगवंताकडे सुद्धा रोज जात राहिला. बघा, त्या श्रेष्ठीची बिमारी बरी केल्यानंतर त्याने काशीचा एक श्रेष्ठी होता. त्या काळात श्रेष्ठी म्हणजे सावकार होते ना अनेक ठिकाणी. तर काशीच्या श्रेष्ठीच्या मुलाच्या आतड्याचा प्रॉब्लेम होता, आतड्यात गाठ झाली होती त्याच्या मुलाला. तर तो त्याच्याकडे सुद्धा गेला, त्यालाही बरं केलं. त्याने सुद्धा 16,000 सुवर्ण मुद्रा याला भेट दिल्या. तर एवढा तो सुप्रसिद्ध होता बघा तो जीवक राजवैद्य. आणि मग भगवान बुद्धाबद्दल त्याच्या मनात श्रद्धा होती. रोज 2 वेळेला तो बुद्ध विहारात जात होता. मी जे ॲटिट्यूडबद्दल बोललो ना बघा, आज कोणाला लोकांना वेळ नसते बघा. हे खरंच श्रद्धावान आहेत, धार्मिक आहेत. या परिसरात मी पहिल्यांदाच आलो, यांच्यामुळे आलो. असे लोक खरंच कमी आहे. म्हणजे दुसऱ्यांचं आपण हे करतो, निंदा करतो असा विषय नाही आहे. भगवान म्हणाले जे चांगले आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे. गारवोच निवातोच भगवंताने महामंगलसूत्रात सांगितलं आहे. गौरवास जे पात्र आहेत त्यांचा गौरव करा आणि जे गौरवास पात्र नाहीत त्यांच्याबद्दल मौन बाळगा. हे गौरवास पात्र आहे यांच्याबद्दल तुम्ही सर्वांनी 3 वेळा साधुकार बोलून यांचं कौतुक करावं. कारण मला पण जे छोटे मोठे प्रॉब्लेम होते आजाराच्या संदर्भामध्ये ते मला वाटतं बऱ्यापैकी 99% पूर्णच बरे करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केलेला आहे. अत्यंत सेवाभावी आहे. तसा त्या जीवकाची म्हणून मला आठवण आली, म्हणून मी हा जीवक तुम्हाला सांगतोय थोड्या उदाहरणाने देऊन. तर त्या काशीच्या श्रेष्ठीच्या मुलाचा आतड्याचा आजारही बरा केला. त्यानंतर तो भगवंताचा उपासक बनला. रोज 2 वेळेला तो विहारात जाई, सकाळ सायंकाळ. खाली हातानं तर कधीच नाही जाई. त्या काळातले जेवढे श्रद्धावान लोक असायचे भगवंताकडे भंतेजीकडे जेव्हा जायचे तर काही ना काहीतरी दान पुण्य घेऊन जायचे. कारण भगवान म्हणाले उपासकांना की तुमच्या वयाचे जर कोणी भिक्खू असतील तर आपल्या भावासमान बहिणीसमान त्यांना समजलं पाहिजे. तुमच्या वयापेक्षा मोठे असतील तर आपल्या वडिलांसारखं, भिक्खुनी असतील तर आपल्या आईसारखं समजलं पाहिजे. तुमच्यापेक्षा छोटे असतील तुमच्या मुलांच्या बरोबरीचे तर त्यांना आपल्या मुलाच्या मुलीच्यासारखं समजलं पाहिजे. आणि केवळ समजलंच नाही पाहिजे तर मुलगा मुलगी आई वडील बहीण भावाच्याबद्दल तुम्हाला जे कर्तव्य वाटतं ना, त्यांना प्रेम आपुलकी कपडा लत्ता जिवाळा खाणं पिणं, तर तसा जीव तशीच सेवा तसंच कर्तव्य तशीच आपुलकी भिक्खूच्या बद्दल पण तुमच्या मनात असावी. आणि ती पण श्रद्धापूर्वक. श्रद्धा तर सांगितलीच तर भगवान म्हणाले की जर तुम्हाला आईचं मन तयार झालं, जर तुम्हाला वडिलांचं मन तयार झालं, जर भावाचं बहिणीचं मन तयार झालं, पुत्राचं मन तयार झालं तर तेही अजून दुग्ध शर्करा योग असा म्हटलेला आहे भगवंताने. आणि निश्चितपणे या दोघांनीही तशा प्रकारची सेवा केली आहे. आणि म्हणून मग भगवंताकडे गेल्यानंतर बघा मी 2 उदाहरणं तुम्हाला अजून देतो. जीवकाला सांगतो, आपल्या चॅनलवरती बघा वेगवेगळ्या विषयांवरती प्रवचन असतात. तर हा जीवकाचा एक शॉर्टमध्ये मी विषय घेतो आणि हे वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे. तर मग त्याने भगवंताची सेवा केली. भगवंताला बघा जुलाब लागले होते का, जुलाब झाले होते भगवंताला, प्रचंड त्रास होत होता. 6 महिने उपाशी राहिले होते ना भगवान बोधिसत्व असताना ज्ञानप्राप्तीच्या वेळेला. म्हणून त्यामुळे भगवंताला पोटाचा त्रास होत होता, पोटाचा त्रास उद्भवायचा. आणि नंतर मग ते जुलाब होत होते. तर आनंदाकरवी जीवकाला भगवंताने बोलवलं. जीवक आला, त्याने सुंगण्यासाठीचं काहीतरी औषध दिलं भगवंताला. सुंगायला आता औषध देतात, सुंगण्यासाठी औषध दिलं आणि भगवंताला सांगितलं भगवान हे औषध सुंगल्यानंतर तुम्हाला 30 वेळा जुलाब होते कंटिन्युअसली आणि मात्र तुम्ही त्या जुलाबातून पूर्ण बरे व्हाल. त्याने ते औषध दिलं. आनंदाला सांगितलं की भगवंताचं शरीर स्निग्ध बनवा. भगवंताचं शरीर आनंदाने स्निग्ध बनवलं. आता ते उपचाराची पद्धत असेल काही, आतून बाहेरून स्निग्ध बनवलं.
आणि स्निग्ध बनवल्यानंतर मग त्याने औषध सुंगायला दिलं. भगवंताचं पोट पूर्ण साफ झालं. 29 वेळा जुलाब झाले. नंतर त्याने भगवंताला ते मध्ये बसवलं. आता जे बाथ टबची सिस्टम आहे ना, तर भगवंताच्या काळामध्ये पण ती सिस्टम होती. तर तशा प्रकारचे भगवंताला सांगितलं की गरम पाण्यामध्ये तुम्ही झोपून राहा, आंघोळ वगैरे करा. आणि नंतर पाणी गरम प्यायला दिलं आणि त्यातून मग अजून आंघोळ केल्यानंतर 1 जुलाब झाला. असे 30 जुलाब भगवंताला झाले. याचं म्हणजे वर्णन आहे म्हणून सांगतोय मी तुम्हाला. तर त्यातून भगवान बुद्ध पूर्ण बरे झाले. ही एक केस भगवंताच्या संदर्भामध्ये. अजून तुम्हाला माहीत असेल देवदत्ताने त्या गृधकूट पर्वतावरून एक दगड भगवंताला मारणे हेतू फेकला होता. पूर्ण दगड तर लागला नाही, पण त्याचा एक तुकडा भगवंताच्या पायाला येऊन लागला. भगवंताच्या पायातून रक्तस्राव झाला होता आणि त्याला जखम झाली होती छोटीशी. मग त्या जखमेवर सुद्धा जीवकाने उपचार केले आणि भगवंताला त्यातून बरं केलं. तर असा जीवक जो होता तो भगवंतावर निस्सीम प्रेम करणारा होता, सगळ्या भिक्षूंवर प्रेम करणारा होता. अत्यंत श्रद्धा त्याच्या मनामध्ये बुद्धाबद्दल, धम्माबद्दल आणि संघाबद्दल होती. आणि अशा प्रकारचा तो जीवक होता. तर त्याचं एकदा आपल्या उज्जैन आहे ना, आता अवंती प्रदेश म्हणायची त्याला, आता उज्जैन. तर त्या उज्जैनचा राजा होता बघा, अवंती नरेश चंड प्रद्योत राजा होता. तर तो चंड होता, तापट स्वभावाचा, म्हणून त्याला चंड म्हणायचे बघा. तर त्याला पण आजार झाला पांडुरंग, सॉरी कोणता काय बोलतात त्या आजार, पांडुरोग. दुसरा कोणता शब्द आहे त्या पांडुरोगाला माहीत नाही, पण पांडुरोग माहीत. तर पांडुरोग रोग झाला होता त्याला. तर पांडुरोग झाल्यानंतर तर तो पण परेशान होता. आणि त्याने पण मग राजा बिंबिसाराकडे एक रिक्वेस्ट पाठवली होती की महाराज तुमच्याकडे कोणता तरी जीवक नावाचा वैद्य प्रसिद्ध आहे, जरा माझ्याकडे त्याला पाठवा. तर हा गेला. तर त्या चंड प्रद्योत राजाची प्रसिद्धी सगळीकडेच होती की तो चंड आहे, तापट आहे, तर तो खात्माच करील. म्हणून या जीवकाला वाटलं की जर ह्याचा आजार म्हणजे काही कमी जास्त झालं, त्रास झाला, तर हा आपल्याला मारेल. कारण त्याचा तो पांडुरोग बरा करण्यासाठी त्याला तुपातून औषध द्यावं लागणार होतं. आजही नॅचरोपॅथीमध्ये मला पण दिलं तुपातून औषध, तर तुपातून औषध देतात. तर तुपातून औषध द्यायचं होतं त्या प्रद्योत राजाला, पण विषय असा होता की त्याला तुपाची एकदम असं ते काय बोलतात त्याला की ॲलर्जी नाही, तूप आवडायचं नाही त्याला, म्हणजे तिटकारा होता. तिटकारा समजते तुम्हाला, तुपाचा वास आला की बेकार वाटायचं बघा. आजही काही लोक आहे असं, तुपाचा वासही येऊ देत नाही, खाणं तर दूरची गोष्ट बघा. तर त्याला ते तूप जमायचंच नाही. तुपाचं नाव काढलं तरी ते काहीच खरं नाही, म्हणून त्याच्यासमोर तुपाचं नावही कोणी काढायचं नाही. आणि नेमकं त्याचा तो आजार बरा करण्यासाठी तुपातूनच औषध द्यावं लागणार होतं. जीवकाच्या मनात विचार आला याला औषध देऊ कसं, आता औषध तर तुपातूनच द्यायचं आहे. मग आता तो सुप्रसिद्ध होता ना, फुल ट्रेन होता तो जीवक, म्हणजे एकदम असा तसा थोडी होता जंगलामध्ये जाऊन रिकाम्या हाताने आला. तर त्याने विचार केला, त्यानं तुपाचा स्वाद बदलवला. तुपाचं जे काही दिसणं असते, म्हणजे तूप ओळखायला येते ना असं, तर तेही बदलवलं. त्याच्यामध्ये औषध वगैरे काय जे जडीबुटी असेल त्याने मिक्स केलं आणि राजाला देण्यासाठी तयार केलं. पण राजाला त्याने अगोदर नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज माझी एक अट आहे. आता तो राजा परेशान होता. तो म्हणाला, कोणती पण अट सांग, मी परेशान आहे आजारामुळे. तू औषध देऊन माझा आजार बरा होत असेल तर तुझ्या सगळ्या अटी मला मान्य, सांग. तर तो जीवक म्हणतो की महाराज तुमचा आजार बिलकुल बरा होईल, पण बघा मी आहे वैद्य. मला वेगवेगळ्या नक्षत्रांना पाहून जंगलामध्ये अतिशय जलद गतीने त्या मुहूर्तावर जाऊन एखादी कोणती वनस्पती औषधी ती काढावी लागते. त्यासाठी तुमच्याकडे जी जलद गतीने धावणारी हत्तीनी असेल तर ती एक हत्तीनी मला द्यावी, ही एक अट. दुसरी अट की मी जेव्हा जाण्यासाठी निघेल तर मला फार फास्ट जावं लागते आणि कोणत्या वेळी जावं लागते, मग रात्र असेल दिवस असेल कधी असेल, तर मला कोणत्या तुमच्या सैनिकांनी अडवलं नाही पाहिजे. बिलकुल मी जोपर्यंत माझ्या इच्छित स्थळी जात नाही तोपर्यंत मला कोणीच अडवू नये, माझा पाठलाग करू नये. राजा म्हणे ठीक आहे, काहीच हरकत नाही ना, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. मी राजा बोलेन दल आले, मी सांगतो, ऑर्डर देतो सगळ्या सैनिकांना, कोणत्याच गेटवर या जीवकाला अडवू नका, याला बिनधास्तपणे जाऊ द्या. तर त्यानं ठीक आहे म्हणे महाराज, मग आता हे औषध देतो तुम्हाला. तर औषध दिलं. आता राजाला काय ती शंका आली नाही की हे तूप आहे म्हणून. राजाने घेतलं. तर राजाला सांगितलं, महाराज तुम्हाला आता औषध दिलं, आता बघा एक नक्षत्र सुरू होणार आहे आणि मला औषध आणण्यासाठी जंगलात जावं लागणार.
तर राजाने त्या काळात असं म्हटलं आहे, भद्रावती नावाची एक हत्तीनी, ही जलद गतीने पळायची, धावायची, ती हत्तीने दिली हस्तीशाळेमधून. त्या हत्तीवर तो बसला आणि सुसाट वेगाने तो गेला, कोसंबीपर्यंत थांबला नाही तो. त्या उज्जैनपासून तो निघाला कोसंबीपर्यंत. आता उत्तर प्रदेशामध्ये कोसंबी आहे बघा, तुम्ही नेटवर सर्च केलं, त्या कोसंबीपर्यंत तो गेला. आणि इकडे मग थोड्या वेळानंतर, बऱ्याच वेळानंतर राजाला झाली उलटी. याला माहीत होतं उलटी झाली की तूप घेताना तर समजत नाही, पण जेव्हा उलटी होईल तेव्हा मात्र तूपच होतं म्हणून लक्षात येते. नेमकं तसंच झालं. राजाला उलटी झाली आणि राजाला समजलं की बापा यानं तर तूप दिले. राजाला अगोदर चंड प्रद्योत म्हणजे तापडतो तो मग लालेबुंद झाला आणि त्यानं लगेच सैनिकांना सांगितलं की आत्ताच्या आत्ता तुम्ही त्याचा पाठलाग करा, तो जिथे कुठे भेटेल त्याला लवकर माझ्याकडे घेऊन या. हा हत्तीवर ज्या गेला होता, ही हत्तीने सगळ्यात फास्ट होती. आणि मग हा जीवक जो गेला तर राजाचं ती उलटी झाली आणि त्या दुसऱ्या एका काक नावाच्या सैनिकाला याने पाठवलं राजाने जीवकाला घेऊन येण्यासाठी. तो काक नावाचा जो काही सैनिक होता तो पण गेला गेला गेला, तोपर्यंत हा जीवक कोशंबीला एका झाडाखाली थांबला होता, विश्राम घेत होता. त्याला माहीत होतं कोणीतरी मला घेऊन येण्यासाठी पाठवेल, पण या वैद्याला हे पण माहीत होतं जीवकाला की तोपर्यंत राजाचा आजार बरा होईल म्हणून, कारण ते लांब अंतर होतं ना तेव्हाचं. तर मग तो काक नावाचा जो काही सेवक आहे तो आला जीवकापर्यंत आणि जीवकाला म्हणाला थांब. आता जीवक थांबलेलाच होता. तो म्हणाला ठीक आहे बोल. तर जीवक जेवण करत होता. जीवक जेवण करत असताना त्या राजाने, प्रद्योत राजाने या सैनिकाला सांगितलं होतं की बघ तो वैद्य मायावी आहे, ते तुला काही खायला देईल आणि त्या खाण्यात काही टाकून देईल, म्हणून त्याच्याकडून काही जेवण बिवण त्यानं देऊ केलं तर घेऊ नको. सैनिक म्हणे ठीक आहे, पण जीवक त्याच्यापेक्षा हुशार आता. डॉक्टर काय करू शकत नाही हे कोरोनात पाहिलं लोकांनी. डॉक्टर लोक काय करू शकत नाहीत हे कोरोनात पाहिलं लोकांनी. अनेक लोकांनी ते अनुभवलं, अनेक लोकांच्या वाट्याला दुःख आलं. बघा कोरोनामध्ये डॉक्टर काहीही करू शकतात, काहीही डॉक्टर करू शकतात, कारण त्यांचं जे काही शिक्षण आहे ते सर्वसामान्याला काय कळेल किंवा कोणत्या दुसऱ्यांना समजत नाही. आणि म्हणून मग तो सैनिक गेला काक. तर जीवक जेवण करत होता. जीवक म्हणे थोडं जेवण करा. याला अगोदरच सांगितलं होतं की जेवण काहीच खाऊ नको. हे म्हणे नाही 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 मी जेवण करत नाही, तुला घ्यायला आलो तुला यावंच लागलं म्हणजे माझ्यासोबत नाही, तुला खतम करतो इथे. जीवक म्हणे बरं ठीक आहे. तर जीवकाकडे आवळा होता एक. आता जीवकाला कुठं जायचं होतं? राजगृहाला जायचं होतं आणि हा घेऊन जाणार होता पुन्हा उज्जैनला. तर जीवकाने त्याचं जेवण नाकारलं ना सैनिकाने. तर जीवकाने आवळा घेतला. तर त्याला म्हणे बा ठीक आहे जेवण घेत नाही तू, तर आवळा तरी घे. तर जीवकानं आपल्या हातामध्ये बोटामध्ये आवळा धरला आणि त्याच्या नखात विष ठेवलं होतं. त्यानं ते कोणतं विष असेल, विष म्हणजे काय सगळंच विष असं एकदमच मारून टाकणारं नसते. जसे सर्प असतात, सगळ्यात सापानं माणूस मरत नाही, कोबरा चावला तर मरते, सगळे साप चावल्यावर मरते काय? सगळंच विष असं एकदम डेंजर नसते. काही काही विष तेवढ्यापुरतं बेशुद्ध वगैरे करतात बघा माणसाला, प्राण्याला, आणि पुन्हा व्यवस्थित होतं. तर यानं अशा प्रकारचं विष त्या आवळ्यामध्ये टाकलं की त्याला थोडं असं धुंदल दिसेल, तो थोडा तंद्रीमध्ये येईल आणि पुन्हा व्यवस्थित होईल आणि निघून जाईल. असं त्यानं आपल्या नखानं आवळ्यामध्ये विष टाकलं आणि आवळ्याचा अर्धा भाग केला आणि त्याला म्हणे बघ आता हा मी आवळा खाल्ला, आता हा तू खा. तर त्याने विचार केला सैनिकाने की बा यानं अर्धा आवळा खालाय आपल्या समोरच तोडून, तर आवळा आपल्या समोरच तोडलाय, यानं जे आरती अर्धा खाला ना अर्धा आपल्याला देते तर चांगला असेल. त्याने घेतला आणि खाला. खाल्याबरोबर पडलं जागेवर. त्याला थोडं थोडं ऐकायला येत होतं. भूल दिल्यावर कसं होते माणसाला, थोडं थोडं दिसते, थोडं थोडं ऐकायला येते फक्त, पण जास्त काही कळत नाही. तो त्याला थोडं थोडं ऐकायला येत होतं, थोडं थोडं दिसत होतं. जीवकाने त्याला सांगितलं की बघ तुझ्या राजाला मी काही विष वगैरे दिलं नाही, मी पळून यासाठी म्हणून आलो की तुझ्या राजाला तूप आवडत नाही आणि नेमकं जे औषध द्यायचं होतं पांडुरोगातून बरं करण्यासाठी ते तुपातूनच द्यावं लागणार होतं, म्हणून मी तो मारेल मला, त्या भीतीनं मी पळून आलो आहे. माझा असा काही हेतू नाही त्याला मारण्याचा वगैरे. तू तिथे जाईपर्यंत राजा एकदम ओके असेल, तू जाऊन पहा. त्याला वाटलं बा ठीक आहे यानं आपल्याला विष दिलं आहे. आणि ते म्हणे याचं काय? तर ते म्हणे तुला आता 5-10 मिनिटात बरं वाटेल आणि तू जाऊ शकतो. आणि ते खरंच तसं झालं. हे गेलं परत सैनिक आणि हा जीवक गेला आपल्या राजगृहाला. हा सैनिक परत गेला राजा प्रद्योताकडे आणि त्याच्याकडे जाऊन
हा राजा आता बरा झाला होता. राजा म्हणे काय झालं, जीवकाला आणलं नाही तू? तर ते म्हणे महाराज असं असं झालं. तर राजाने पुन्हा बिंबिसार राजाकडे आदेश पाठवला की जीवकाला पाठवा, त्याचा आम्हाला सन्मान करायचा आहे, त्याचं बक्षीस राहिलं आहे. आदेश पाठवला पण जीवक काही गेला नाही. जीवकाने सांगितलं, म्हणजे खबर दिली की महाराज तुमच्याकडून मला धन दौलत काही नको आहे, फक्त तुम्ही एकदा भगवंताला भेटायला या, माझी एवढीच इच्छा आहे. बघा तुम्ही एकदा भगवान बुद्धाला भेटायला या, माझ्या गुरुला भेटायला या, माझी एवढीच इच्छा आहे. तुमच्याकडून मला धन दौलत काही नको. ही एक आट घातली त्याने, तुमच्याकडे पैसा धन दौलत काही नको. त्या जीवकाच्या विनंतीस मान देऊन उज्जैनचा राजा नरेश चंड प्रद्योत आपल्या पूर्ण सैनिकांसह भगवंताच्या भेटीला आला. भगवंताचा उपदेश ऐकला आणि तो भगवंताचा उपासक बनला. जो चंड होता, तापट होता, क्रोधी होता एकदम, तो अतिशय विनम्र बनला. बघा, याचं सर्वस्वी श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर आपल्या जीवकाला जाते आणि त्याने भगवंताची भेट घालून दिली. ही एक घटना, शेवटची घटना तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की राजा बिंबिसाराला त्याच्या मुलाने अजातशत्रूने मारून टाकलं. बघा, देवदत्ताच्या सांगण्यावरून. राजा बिंबिसार होता ना, भगवंताचा उपासक होता, श्रद्धावान उपासक होता, पण त्याचा जो मुलगा होता अजातशत्रू, तो अत्यंत तापट क्रोधी होता. देवदत्त जो होता भगवंताचा आत्य भाऊ, देवदत्ताच्या सांगण्यावरून तो त्याच्या सहवासात होता. देवदत्ताला भगवान बुद्धाला मारायचं होतं आणि देवदत्ताने याचे कान भरले अजातशत्रूचे की तू तुझ्या बापाला मारल्याशिवाय तू गादीवर बसू शकत नाही. म्हणून मग त्या अजातशत्रूने बिंबिसार राजाला जेलमध्ये ठेवलं आणि तिथे त्याने मारलं. पण हा जीवक जो होता तो भगवंताचा उपासक होता आणि जीवकाच्या मनामध्ये पण करुणा निर्माण झाली, दया निर्माण झाली आणि त्याला विनंती केली अजातशत्रूला की महाराज एकदा भगवंताला भेटून घ्या, माझी विनंती आहे. आता तो त्यांचा पण वैद्य होता. आणि मग राजा चंड प्रद्योत एक राजा अजातशत्रू जीवकाच्यामुळे भगवंताला भेटले आणि भगवंताचे अत्यंत कट्टर श्रद्धावान उपासक बनले. आणि त्या अजातशत्रूला पण पश्चाताप झाला की अरे गड्या, मी माझ्या वडिलांना मारलं. एवढा तो जीवक महान पुण्यवान होता बघा. आणि मग त्या चंडप्रद्योतने त्याच्यासाठी 2 वस्त्र पाठवली बघा, भरझरीची त्या काळामध्ये. अत्यंत मौल्यवान वस्त्र त्या काळातली 2 वस्त्र, की या वस्त्रांचा तरी किमान स्वीकार कर. हे आत्ताची आहेराची जी पद्धत आहे ना बघा, ही त्या काळातली पद्धत आहे तशी. पण आता आहेरात देतात काय, तर नेहरूनं वापरून टाकून दिलेली टोपी, की नेहरू नंतर जी कोणीच वापरत नाही ती एक टोपी, दुकानदाराचं भलं, आणि एक रुमाल की ज्यानं तोंडही पुसल्या जात नाही, आणि त्याला माणसाचा म्हणतात आहेर. आणि बायांसांना पण ते काय साड्या बिड्या देतात. तर त्या दिवशी एक आई म्हणे, भंतेजी हे आम्ही काही वापरत नाही म्हणे, हे कपाटातच ठेवून राहते, एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याला जाते म्हणे. तर ही आहेराची पद्धत त्या काळात अशी नव्हती. आता सगळं डुप्लिकेट, औषध डुप्लिकेट, अन्न डुप्लिकेट, भाजीपाला डुप्लिकेट, वस्तू डुप्लिकेट आणि माणसंही डुप्लिकेटच बघा. आणि त्यामुळे त्या काळात ओरिजिनल होतं. आता बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट आहे, पण जे प्रामाणिक लोक आहेत ते फार चांगले आहेत. तर मग ते जे 2 वस्त्र दिले चंड प्रद्योताने, तर ते वस्त्र जीवकाने विचार केला की मी यास पात्र नाही हे वस्त्र वापरण्यास. एक तर राजाला दिलं पाहिजे, नाही तर भगवंताला दिलं पाहिजे. पण त्याच्या मनात विचार आला की भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्षू उकिरड्यावर टाकून दिलेले वस्त्र चिवर म्हणून वापरतात. तर त्याला ते बरं वाटलं नाही. त्याला वाटलं बा की उपासक पण श्रीमंत आहेत, पैसेवाले आहेत, जर त्यांनी कपडे दान दिले तर त्याचे चिवर वापरायला काय प्रॉब्लेम आहे भगवंताला, भिक्षू संघाला. आणि मग तो ते वस्त्र घेऊन भरझरीचे भगवंताकडे जातो आणि भगवंताला वंदन करतो आणि भगवंताला म्हणतो, भगवान मला एक वर द्या. तर भगवान म्हणाले, मी कुठून वर देऊ तुला? तर वर म्हणजे आताचे जे वर देतात तसे वर नाही. जसे विशाखाने 8 वर मागितले होते तसं जीवकाने पण 1 वर मागितलेला आहे. विशाखाने भिक्खूसाठी वर मागितले होते. 8 वर आहेत बौद्ध शास्त्रात मग त्याचं वर्णन आहे सुंदर प्रकारे. आणि जीवकाने पण 1 वर मागितला. कोणता? की भिक्षूने यापुढे उकिरड्यावरचे वस्त्र न वापरता उपासक जर श्रद्धेनं दान देत असतील चिवर, तर ते वापरण्याची परवानगी द्यावी. भगवंतानं जेवढे नियम काढले तर ते प्रसंगावधान पाहूनच काढले, एकदाच नियम काढले नाही.
परिस्थितीचा पण विचार केला. या वर्षावासाच्या बद्दल पण ह्याचं जे काही मी आता टाकले मागे सोशल मीडियावरती की येणाऱ्या श्रावण पौर्णिमेपासून वर्षावास, कारण चातुर्मास सांगितला नाही की जर पाऊस जास्त असेल, राजाने विनंती केली तर 4 महिने ठीक आहे, आणि जर पाऊस जास्त नसेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल, आणि म्हणून 3 महिन्याचाच वर्षावास सांगितला. पण याबद्दल कन्फ्युजन आहे लोकांमध्ये बहुतेक ठिकाणी. तर मी हे यासाठी म्हणून सांगतोय की हा भिक्षूंना चिवरदान स्वीकारण्याचा जो नियम आहे किंवा नवीन चिवर वापरण्याचा जो नियम बनला, तर याचं सर्वस्वी श्रेय जाते जीवकाला जाते. आणि एवढा महान तो जीवक होता, सरते शेवटी त्याने आपल्याकडे जी रक्कम जमा झाली होती, तर त्याच्या मनात विचार आला, राजा बिंबिसाराने जे वेळुवन दिले भगवंताला दान, ते फार लांब आहे शहरापासून, तर मला जे आम्रवन दिलंय राजाने भेट म्हणून, तर मी भगवंताला का म्हणून त्याच्यामध्ये एक सुंदर विहार बनवून दान देऊ नको. तर विहार म्हणजे आताच्या सारखं नाही असं 20x30चं, त्या काळातले विहार फार मोठे असायचे, शेकडो भिक्षू राहू शकतील असे विहार असायचे, सभागृह असायचं, चंक्रमण स्थळ असायचं, त्याच्यामध्ये उपोषणागार असायचं, मेडिटेशन हॉल असायचा, पाण्याची टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असायची. तुम्ही जेतवनाला जर गेलात आताही श्रावस्तीला, तर प्रचंड मोठं आहे जेतवन बघा आत्ताही. आता तर जागा ऐकवाय लोकांनी हे केली असेल का, घेतली असेल बघा, त्याच्यावर ताबा केला असेल, पण त्या काळामध्ये त्याहीपेक्षा मोठं जेतवन होतं. आता प्रचंड मोठं जेतवन आहे. तर तशी विहार त्याही काळात असायची. आजही तुम्ही बाहेर देशात जर केलात तर मोठमोठी विहार आहेत. तर मग त्या जीवकाने आम्रवन जे होतं त्याच्यात सुंदर असं मोठं विहार बनवलं आणि भगवान बुद्धाला ते दान दिलं, आणि तो अजरामर राहिला या बौद्ध साहित्यामध्ये. म्हणून आयुर्वेदाचार्य राजवैद्य जीवकाबद्दल आणि त्याच्यामध्ये असलेल्या सद्गुणांबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा मी थोडक्यामध्ये प्रयत्न केला आहे. निश्चितपणे या जगतातल्या सगळ्याच डॉक्टरांनी आपल्यामध्ये असा सेवाभाव ठेवावा. केवळ डॉक्टरांनीच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या गुरुबद्दल, आपल्या मातापित्याबद्दल सेवाभाव आपल्या मनामध्ये बाळगावा. सगळ्यांची सेवा करावी, सगळ्यांशी विनयाने, विनम्रतेने, प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने वागावे. आपल्या समान सगळ्यांना समजून सर्वांशीच व्यवस्थित आणि आपुलकीने वागावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण जी काही सेवा केली आहे आणि करीत आहात, या सेवेच्या योगे तुम्हा दोघा दाम्पत्याला आयुर्वेदिक उपचार तज्ज्ञ, निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर भगिनी शोभना आणि संजीव यशवंत यांनी आम्हाला इथे सश्रद्धापूर्वक, सन्मानपूर्वक बोलावून सुंदर अशी ही सेवा केली आहे. या सेवेच्या योगे त्यांनी भिक्षू संघाला जे काही दान दिलं आहे, दान देत आहेत. या संपूर्ण पुण्याच्या प्रभावाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने तुम्हा दोघा उभयंतांना आणि आपणा सर्व उपस्थितांना मिळालेल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त हो. आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होऊन आपली श्रद्धा बुद्ध धम्म संघावर वृद्धिंगत होत राहो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.